कुमा दुपार कुमाई दुपार कुमा दुपार कुमाई दुपार कुमाई दुपार कुमा दुपार कुमाई दुपार कुमा दुपार कुमाई रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय हरी राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे रूप पाहता सुख झाले ओ साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूपाता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा ओ तो हा विठ्ठल बरवा हाय तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हे बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी 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 रा म्हणून विठ्ठली आवडी
मनोने विठ्ठल आवडी मनोने विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव हे बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्वस्वादे आगर बावर कुमारी वर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण मागणे ते मागू देवा मागणे ते मागो देवा मागणे ते मागो देवा हो करू भक्ती त्याची सेवा करू भक्ती त्याची सेवा काय ऊणे तया पासे काय ऊणे तया पाशी करू भक्ती त्याची सेवा करू भक्ती त्याची सेवा काय ऊणे तया पासी काय ऊणे तया पासी हो रिधी सिद्धी ज्याच्या दासी रिधी सिद्धी ज्याच्या दासी काय ऊणे तया पासी काय ऊणे तया पासी रिद्धी सिद्धी ज्याचे दासी रिद्धी सिद्धी ज्याचे दासी काय ऊणे तया पासी काय ऊणे तया पासी काया वाचा
काय गायावा मान ओ करू देवा हे अर्पण करू देवा हे अर्पण काय उणे तया पासी काय उणे तया पासी करू देवा हे अर्पण करू देवा हे अर्पण काया वाणे काया वासी काय ओणे तया वासी म्हणे विश्वंभर ज्याच्याने हे चराचर चराचर ज्याच्याने हे चराचर ज्याच्याने हे चराचर काय उणे तया पासी काय उणे तया पासी जाते विश्वांतर जाचाने चराचर काय ओणे तया पासी काय ओणे तया पासी ओ रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी काय उणे तया पासी काय उणे तया पासी रिद्धी सिद्धी जाचा दासी रिद्धी सिद्धी जाचा दासी काय ओणे तया पासी काय ओणे तया पासी विडोबार कुमाई टाळी टाळी पार कुमार विठोबार कुमाई 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 डोबार कुमार विठोबार कुमाई डोबार कुमार विठोबार कुमाई डोबार कुमार मागणे ते मागो देवा मागणे ते मागो देवा मागणे ते
बोला पुंडलिक हर विठ्ठल
शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, हर हर महादेव, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम. विठाल 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 विठाल. करू भक्ती त्याची सेवा, काय उणे दया पासी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पानिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, शरणागत दीनार्थे परित्राण परायणे, सर्वस्यार्थे हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते. लाल देह लाली लसे और धरी लाल लंगू, वज्रदेही दानवदनल, जय 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 कपिसूर, सिया राम मैं सब जग जाने, करहु प्रणाम जोरी जुग पाने, सिया राम मैं सब जग प्रणाम जोरी जुग पाने, सिया राम मैं सब जग जाने, करहु प्रणाम जोरी जुग पानी, सिया राम मैं सब जग जाने, करहु प्रणाम जोरी जुग पानी. राम सिया राम, जय जय राम, राम सिया राम, जय जय राम. हे मस्तक है पायावरिया, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, मस्तक पायाला, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संता. मस्तक है पायावरिया, वार करी संतांच्या, पायावरिया, वार करी संतांच्या, मस्तक है पायावरिया, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरिया, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संता. मागणे ते मागू देवा, करू भक्ती त्याची सेवा, काय उणे तया पाशी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी. मुक्त कैवल्य तिजिनुदी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, अखिल विश्वाच्या परमार्थ हृदयामध्ये व्याप्त असणारे महान भगवत भक्त देऊचे सुप्रसिद्ध साधू, वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार, जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांना वंदन करून या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करतो. कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा, प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला आपला हा वैभव संपन्न कार्यक्रम
श्री रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने चालत असलेली आपली ही एक दिवसीय कीर्तन सेवा, मला वाटतं या वर्षीचं हे 3रं वर्ष, बरोबर आहे ना? गेली 2 वर्ष झाले आपण हा उत्सव साजरा करतोय आणि 3ऱ्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलंय. अत्यंत थाटामाटात, आनंदात, उत्साहात चालत असलेला आपला हा रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने चालत असलेली आपली ही एक दिवसीय कीर्तन सेवा अगदी याही वर्षी थाटामाटात, आनंदात, उत्साहात पार पडते. आणि मी तर असं म्हणेल की पारमार्थिक सौंदर्य मला या ठिकाणी अगदी ओसंडून वाहताना दिसतंय. माझ्या दृष्टीने पारमार्थिक सौंदर्य म्हणजे गच्च भरलेला मंडप. इथं मंडप नसला तरी अख्खी गल्ली गच्च भरलेली आहे. सुंदरशी साऊंड सर्व्हिस, उत्कृष्ट गुणीजन मंडळी आणि ऐकणारे तुमच्यासारखे सर्व ग्राहिक श्रोते, या सगळ्याला मी पारमार्थिक सौंदर्य म्हणेल. परंतु हे पारमार्थिक सौंदर्य प्राप्त होण्याकरता ज्याप्रमाणे पैसा महत्वाचा आहे, उत्कृष्ट गुणीजन मंडळी, उत्कृष्ट कीर्तनकार आवश्यक आहे, तो धरून ठेवा नाही तर पाडसाल खाली. त्याचप्रमाणे मार्गदर्शकही असणं अत्यंत गरजेचं आहे. पण ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येण्याचा योग आहे, मला असं वाटते आमचे योगीराज बापू ना, योगीराज बापूने आमच्या नानकर सरांना फोन केला आणि नानकर सरांच्या माध्यमातून तुमच्या ठिकाणी येण्याचा योग आहे. धुळे जिल्ह्यामध्ये कुठलाही नवीन कीर्तनकार कीर्तनाला आला की समजून जायचं त्याला नानकर सरांनी आणलंय. कारण बरीचशी जवळजवळ 80-90% नियोजनं सर्व धुळे जिल्ह्यातली नानकर सरांच्या वतीने होतात. आणि नवीन कीर्तनकार भागामध्ये कुठलाही जर येत असेल तर तो नानकर सरांमुळेच येतो. नानकर सर म्हणजे आपल्या जिल्ह्यातलं एक पारमार्थिक व्यक्तिमत्व. त्यांच्या चेहऱ्याकडे पहा तुम्ही, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला प्रसन्नता वाटेल. कारण काही लोक कायम अध्यात्माच्या रंगानं फुललेली असल्यामुळे त्यांचे चेहरे सुद्धा फुललेल्या कमलदलासारखे दिसतात. अत्यंत गोड त्यांचा स्वभाव. त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या दर्शनाचा हा सुयोग आहे. या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक जे आहेत, जय श्रीराम तरुण मित्र मंडळ, या मित्रमंडळांनी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत आमचे ज्ञानेश्वर दादा, अत्यंत गोड असं नियोजन तुम्ही सर्व तरुण मित्रमंडळांनी केलंय. अत्यंत नजर लागेल असा कार्यक्रम तुम्ही साजरा करताय. ज्यांच्याकडे फराळाची सेवा होती आजच्या दिवसाची, वैकुंठवासी तात्यासो सीतारामजी, सीतारामजी लटकन साळुंखे, त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानेच असलेली त्यांची ती फराळाची सेवा त्यांचे सुपुत्र बापू सीताराम यांच्या वतीने या ठिकाणी आणि अत्यंत आनंदात साजरी करण्यात आली. त्यांचे जे नातू आहेत आमचे विकी दादा, त्यांनी मला कीर्तनाला बरेच फोन सुद्धा केले, महाराज कुठपर्यंत आहात, काय आहात. अत्यंत गोड असा कार्यक्रम तुमचा आनंदात उत्साहात या ठिकाणी साजरा होतोय. परिसरातून आलेले सगळं श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी एकदा प्रेम भावना कृतज्ञता समर्पित करतो. ज्याच्यामध्ये मृदंग साथीला उपस्थित असणारे हरिभक्त परायण आदरणीय संदीप महाराजांचा माझा पहिलाच परिचय, महाराजांच्या चरणी सुद्धा अनंत धन्यवाद देतो. गायन साथीला उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी, आदरणीय देवीदासजी महाराज, आदरणीय बाबू नाना, आणि हार्मोनियम यांची गोड साथ ज्यांची आहे आदरणीय अशोक गुरुजी, त्यांच्या चरणी सुद्धा अनंत धन्यवाद देतो. ज्यांची व्हिडिओ शूटिंग या ठिकाणी चालू आहे. अशोक आशापुरी, हा आशापुरी यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे ते यूट्यूब चॅनल सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. सर्व परिसरातून आलेला सगळा श्रोतृवर्ग ज्यांची गोड अशी साऊंड आहे. साऊंड कुठला आहे हा? एकदा गोड दादा करता एकदा जोरदार टाळी वाजवा. अत्यंत गोड असा साऊंड आहे. ऐका, आता ज्यांची नावं सुटली त्यांची सुटली, क्षमा करा. परिसरातून आलेला सगळा श्रोतृवर्ग, कीर्तनकार, प्रवचनकार, चरित्रकार, चित्रकार, कंट्रॅक्टर, कंडक्टर, डॉक्टर आणि ट्रॅक्टर, सर्वांच्या चरणी मनोभावे वंदन करतो. मी माझ्या अभंगाकडे येतो. विढाल रामनवमी सारखा पावन असा योग आहे. दुपारी 12 वाजता आपण रामजन्म साजरा केला आणि रामजन्माच्या नंतर आता रामजन्म झालाय, रामप्रभू अवतरित झालेले आहेत, त्यांच्याकडे काहीतरी मागणी करावी या उद्देशाने आजच्या अभंगाची निवड आहे. ऐका, जीवनामध्ये सुंदर असा योग चालून आलेला आहे. रामनवमीचा पर्व काळ आहे, सुंदर असा योग आहे. पण त्या योगाचा क्षेम प्रत्येकाच्या जीवनात झालाय का? बोला. एवढेच लोक आहेत का आपल्या मुक्तीमध्ये? बोला.
एवढेच. आजच्या दिवशी ऐका मुक्तीकर, आजच्या दिवशी रामनवमीच्या पावन पर्वावरती कीर्तन ऐकण्याचा योग प्रत्येक मुक्तीकर वासियाच्या जीवनामध्ये आहे. पण त्या योगाचा क्षेम फक्त या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या जीवनामध्ये आहे. ऐका, जीवनामध्ये योग येणं सोपं आहे हो, पण त्या योगाचा क्षेम जोपर्यंत प्रभू रामचंद्राची कृपा आपल्यावरती होत नाही तोपर्यंत त्या योगाचा क्षेम आपल्या जीवनामध्ये होत नाही. ऐका, जीवनामध्ये योग येणं सोपं आहे हो, पण त्या योगाचा क्षेम होणं कठीण आहे. कल्पना करा, ज्याला 100 रुपये कधी डोळ्यानं पाहायला भेटत नाही, ज्याला 100 रुपये कधी पाहायला भेटत नाही, त्याला जर 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली तर तो किती दिवस जिवंत राहील? अरे एका मिनिटात माणूस मरू शकतो हार्ट अटॅकने. समजा तुमच्या गावामध्ये एखाद्याला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली. लहान्या पोरानं लॉटरीचं तिकीट काढलं, त्याला समजलं लहान्या मुलाला की अरे दिवसभर जर काम केलं नाही तर संध्याकाळची चूल आमच्या घरात पेटत नाही, इतकं दारिद्र्य आमच्या घरामध्ये आहे. पण आता संपलंय सगळं. त्याला आनंद झाला. त्यांनी मोठ्या भावाला सांगितलं, दादा अरे 1 कोटी रुपये मिळणार. म्हटला 1 कोटी रुपये. मोठा भाऊ म्हटला का करतं काय त्या पैशाचं? अरे 1 कोटी रुपये मिळणार, पण त्या 1 कोटी रुपयाची बातमी जर आमच्या बापाला समजली तर आमचा बाप 1 मिनिटही वाचत नाही ना. काय करावं? सोडावं म्हणतो तो किती जातात? किती? 1 कोटी. सोडावं म्हणतो तर 1 कोटी रुपये जातात आणि घ्यावं म्हणतो तर बाप जातो. काय करावं? पण पोरग हुशार होतं. कदाचित ते मुक्तीमधलं असलं पाहिजे. पोरग हुशार होतं. गावामध्येच वडिलांच्या बरोबरीचे एक डॉक्टर राहत होते. पोरग डॉक्टरांच्या जवळ गेलं. डॉक्टरांना सांगितलं, म्हटले डॉक्टर साहेब माझ्या वडिलांना तुम्ही हळूहळू का होईना पण 1 कोटी रुपयापर्यंत आणा. त्यांना ही गोष्ट तुम्ही पटवून सांगा. मुद्दा लक्षात ठेवा बरं का. अरे जीवनामध्ये योग येणं सोपं आहे, पण त्या योगाचा क्षेम होईलच की नाही सांगता येत नाही. वडिलांच्या बरोबरीचे डॉक्टर बोलवले. वडील आणि डॉक्टर दोघेही शेजारी शेजारी बसले. वडिलांनी प्रश्न केला, डॉक्टरांनी प्रश्न केला वडिलांना, रामभाऊ तुमचं आपलं वय? म्हटले उलटलंय 65 जवळपास 70च्या जवळपास गेलोय आपण दोघेही. बरं बरं रामभाऊ, कल्पना करा तुम्ही आणि मी रस्त्याने जातोय. तुमचं नशीब इतकं चांगलं की रस्त्याने जाताना समजा तुम्हाला 10,000 रुपये सापडले. किती? 10,000. तुम्ही काय कराल? म्हटले ते काय घामाचे आहेत का डॉक्टर साहेब? सापडलेलेच नाव 5,000 रुपये तुम्हाला देऊन टाकील. बरं वाटलं डॉक्टरांना. फुकटचे भेटतात म्हटल्यावर कोणाला नको. पण रामभाऊ तुमचं नशीब इतकं चांगलं की रस्त्याने जात असताना समजा तुम्हाला 50,000 रुपये सापडले. तुम्ही काय कराल? म्हटले डॉक्टर साहेब 25 तुमचे. पण रामभाऊ तुम्ही आणि मी रस्त्याने जातोय, तुमचं नशीब इतकं चांगलं की रस्त्याने जात असताना समजा तुम्हाला 1,00,000 रुपये सापडले. तुम्ही काय कराल? म्हटले डॉक्टर साहेब 50,000 तुम्हाला देऊन टाकील. पण रामभाऊ तुमचं नशीब इतकं चांगलं की रस्त्याने जात असताना समजा तुम्हाला 20,00,000 रुपये सापडले. तुम्ही काय कराल? म्हटले डॉक्टर साहेब 10,00,000 तुम्हाला देऊन टाकील. पण रामभाऊ तुमचं नशीब इतकं चांगलं रस्त्याने जात असताना समजा तुम्हाला 50,00,000 रुपये सापडले. तुम्ही काय कराल? म्हटले डॉक्टर साहेब 25,00,000 तुमचे. पण रामभाऊ तुमचं नशीब इतकं चांगलं की रस्त्याने जात असताना समजा तुम्हाला 1 कोटी रुपये सापडले. तुम्ही काय कराल? म्हटले डॉक्टर साहेब 50,00,000 रुपये तुम्हाला देऊन टाकील. 50,00,000 रुपये तुम्हाला देऊन टाकेल म्हटल्याबरोबर पाहता काय माझ्याकडे मेला डॉक्टर. कोण मेला? हार्ट अटॅकनी मेला डॉक्टर. जीवनामध्ये योग होता महाराज 50,00,000 रुपयाचा, पण क्षेम नाही. म्हणून म्हटलंय साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ. हो गेला अंतरीचा माळ, गेला अंतरीचा माळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, पर्व काळ,
पर्व काळ हा जीवनामध्ये साधावा लागतो. वेळ येते, संधी येते, पण संधीचं सोनं करावं लागतं. तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये ती संधी सुद्धा आहे आणि त्या संधीचं सोनं सुद्धा तुम्ही सर्वजण करून घ्या. वेळ संधी सापडली संधी. हा पर्वकाळ तुमच्या जीवनामध्ये आलाय आणि तो तुम्ही साधून घेतला पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये संधी सुद्धा आहे, त्या संधीचं सोनं सुद्धा करून घेताय. खरं तर हे दोन छोटी छोटी मुलं पाठीमागे पाहिले गेले काय आहेत. छोटी छोटी मुलं पाहिली, मला फार आनंद वाटला. कारण कीर्तन म्हटलं म्हणजे हे तरुण मुलं पाहिजे महाराज. नाही तर का खलबत्तेले कीर्तन सांगता. रामनवमीचा जन्मोत्सव आहे, छोटी छोटी मुलं कीर्तनाला पाहिले, आनंद वाटला. खलबत्ता माहिती आहे तुम्हाला? ज्याच्या मुखात नाही दाताचा पत्ता त्याला आमच्याकडे म्हणतात खलबत्ता. छोटी छोटी मुलं कीर्तनाला पाहिजे महाराज, त्यांच्याशिवाय कीर्तनाला मजा नाही. मी सुद्धा शाळेला गेलोय, तुम्ही सुद्धा शाळेला गेलात. आम्ही ज्या वेळेला शाळेला जायचो त्यावेळेला आमची गुरुजी आम्हाला म्हणायला लावायचे, म्हणा रे पोरांनो, ये रे तुला देतो. बसला का रे? बस बस बस. ये ग सरी माझे मडके. मी एकदा आमच्या गुरुजींना प्रश्न विचारला, म्हटलं का हो गुरुजी, दररोज ये रे पावसा, दररोज ये ग सरी, एकच कविता म्हणायला लावता, तुम्हाला दुसरी कविता येत नाही का? आमच्या गुरुजीने जे उत्तर दिलं ना ते फार महत्वाचं आहे. आमचे गुरुजी म्हटले, अरे बाळांनो, अरे लेकरांनो, तुम्ही जर ये रे पावसा म्हटलं, तुम्ही जर छोट्या छोट्या मुलांनी ये रे पावसा म्हटलं, तर या महाराष्ट्रावर तो देवबाप्पा तुमचं लहान मुलांचं ऐकतो आणि या महाराष्ट्रावर एकदम भरगच्च शेतकऱ्याला पाहिजे तेवढा पुरेसा पाऊस पाडतो. पुन्हा कधी या धुळे जिल्ह्यात दुष्काळ पडत नाही आणि मुकटी गावच्या शेतकऱ्याच्या दावणीचा बैल कधी उपवाशी मरत नाही. म्हणून म्हणावं लागतं ये रे पावसा. पण आता हे सगळं बदललं महाराज. आता ती मॅडम त्या पोराला म्हणायला लावते, म्हण रे पोरा, रेन गोवे, पावसा परत जा. दिस इज अ कॉन्ट्रास्ट एज्युकेशन सिस्टीम. हे सगळं बदलतं स्वरूप आमच्या समोर आलं आणि खरं तर मुलं या ठिकाणी यायला तयार नाहीत. पण खरं तर मुलं या ठिकाणी आली पाहिजेत. काळ एवढ्या झपाट्याने बदलत चाललाय महाराज. प्रत्येकाकडे मोबाईल आहेत. कोणाकडे 10,000चा आहे, कोणाकडे 15,000चा आहे, कोणाकडे 20,000चा आहे, कोणाकडे 50,000चा आहे. प्रत्येकाकडे LCD TV आहे आणि ते सर्व TV मोबाईल सोडून तुम्ही कीर्तनामध्ये उपस्थित आहात, याचा मला फार आनंद आहे. ऐका, नाही तर काळ एवढ्या झपाट्याने बदलत चालला महाराज. पूर्वीच्या काळामध्ये महिला मंडळी पाणी आणण्याकरता जायच्या. कुठे जायच्या? कुठे जायच्या? नदीवर जायच्या अथवा विहिरीवर जायच्या. नामदेव महाराज एका गवळणीमध्ये त्याचं फार सुंदर वर्णन करतात. भरला पाणी रीता करी घाट, मिस पाणी याचे गोविंदाची चट, चाले जळ जळावं संदोनी वाट. पाणी आणण्याकरता महिला मंडळी जायच्या. कुठे जायच्या? नदीवर जायच्या अथवा विहिरीवर जायच्या. पण आता तो काळ राहिला नाही. आता घरात नळ, माठात नळ, कूलर मध्ये नळ, फ्रीज मध्ये नळ. काही दिवसानं पाहुणे आले की त्याच्या तोंडातही झालं नाही म्हणा अजून, पण काही दिवसात व्हायला काहीच अडचण नाही. अतिथी देवो भव लोक विसरले. पण या ठिकाणी कीर्तनामध्ये मुलं आली पाहिजे. महाराज म्हणतात, अरे मुलं या ठिकाणी नाचली पाहिजे. छोटी छोटी मुलं कीर्तनामध्ये का नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, लावू जगी,
वाजू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. म्हणून या ठिकाणी आलं पाहिजे, या ठिकाणी नाचलं पाहिजे. चला, प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव आपण आज दुपारी 12 वाजता साजरा केला. आणि जन्मोत्सवाच्या निमित्ताने असलेली ही कीर्तन सेवा, रामप्रभूकडे आपल्याला काहीतरी मागणी करायची. रामायण आपल्याला फार काही शिकून जायचं. रामायण आपल्याला हे शिकवतं की माणसाने जीवनामध्ये चांगलं कर्म केलं पाहिजे. अरे, माणसाने जर जीवनामध्ये चांगलं कर्म केलं नाही तर केलेलं कर्म तुम्हा आपल्याला चुकत नाही, याच्यामध्ये नवल नाही. केलेलं कर्म देवाला चुकत नाही, याच्यामध्ये नवल नाही. पण केलेलं कर्म देवाच्या बापाला सुद्धा चुकत नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजाले मेले ऐसे किती, उपजाले मेले ऐसे किती, उपजाले मेले ऐसे किती. उपजाले मेले ऐसे किती, उपजाले मेले ऐसे किती, उपजाले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. केलेलं कर्म तुम्हाला मला चुकणार नाही, याच्यामध्ये नवल नाही. केलेलं कर्म देवाला चुकत नाही, याच्यामध्ये नवल नाही. केलेलं कर्म देवाच्या बापाला सुद्धा चुकत नाही. ऐका, ज्या वेळेला दशरथजींचा अंत्यकाळ जवळ आला, दशरथजी कौसल्या मातेच्या मांडीवरती पडलेले आहेत. कौसल्या मातेच्या मांडीवरती पडलेले दशरथजी एका भिंतीकडे पाहत आहेत आणि दशरथजी रडत आहेत. कौसल्या माता म्हणते दशरथजींना, राजे तुम्ही क्षत्रिय आहात राजे, क्षत्रिय माणसाला रडणं शोभा देत नाही राजे, तुम्ही का रडताय राजे? क्षत्रियाला रडणं शोभा देत नाही, तुम्ही का रडताय राजे? कौसल्ये, मी नाही रडत ग, पण त्या समोरच्या भिंतीवरलं चित्र मला रडवतंय. महाराज, काय दिसतंय हो तुम्हाला त्या भिंतीवरती? बघ ना कौसल्ये, तुला नाही का दिसत? बघ बघ कौसल्ये, मी त्या वृक्षावरती बसलोय. सकाळपासून शिकारीची वाट पाहतोय गो कौसल्ये, शिकार येत नाही. सकाळची दुपार झाली, अजूनही शिकार येत नाही. पाहता पाहता संध्याकाळ होत आली, सकाळपासून शिकारीची वाट पाहतोय ग कौसल्ये, अजून सुद्धा शिकार आली नाही. बघ ना कौसल्ये, तुला नाही का दिसत त्या भिंतीवरती चित्र? मला दिसतंय त्या भिंतीवरती चित्र. बघ ना कौसल्ये, संध्याकाळपर्यंत वाट पाहतोय, शिकार आली नाही. संध्याकाळ झाली, बुडबुड 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 असा एका सरोवरातून आवाज आला. मला असं वाटली शिकार आली. फार जोरात बाण सोडलाय ग कौसल्ये. बघ ना, रुतलाय बघ त्या श्रावणाच्या काळजात. शर आला तो दावून आला विवळलाय श्रावण. बघ ना कौसल्ये, तुला नाही का दिसत हे चित्र? रुतलाय बघ तो काळजामध्ये श्रावणाच्या बाण. लहान बालकाचा आवाज आला. धावत पळत त्या श्रावणाच्या जवळ गेलो, त्याला मांडीवरती घेतलं, हात जोडून विनंती केली, कोण आहेस दादा तू? माझ्याकडून फार मोठी चूक झाली. अरे, संध्याकाळपर्यंत शिकारीची वाट पाहत होतोय, बुडबुड तुझ्या झाडीचा आवाज आला, मला असं वाटलं शिकार आली, फार वेगात बाण सोडला, मला माफ कर, मी अयोध्येचा राजा दशरथ आहे, तू कोण आहेस? त्यावेळेला श्रावण बोलायला लागला, मी श्रावण आहे. माझ्या आईवडिलांना घेऊन तीर्थयात्रेकरता जात होतो. माझे आईवडील आंधळे आहेत, त्यांना फार तहान लागली होती म्हणून निघालो होतो. पाण्याच्या शोधामध्ये फिरत होतो, सरोवरामध्ये आलो, तुम्ही बाण मारला, मी तर आता मरणार आहे. पण माझी एक शेवटची इच्छा आहे, जोपर्यंत या झारीतलं पाणी माझे आईवडील पित नाहीत तोपर्यंत मी गेलो ही बातमी त्यांना सांगू नका. सोडला श्रावणाने प्राण. ती झारी घेतली हातामध्ये दशरथाने. दबदबत्या पावलांनी श्रावणाच्या आईवडिलांच्या जवळ गेला. इकडे श्रावणाच्या आईवडील वाट पाहत होते. पायाचा आवाज आला, पायाची चाहूल आली. श्रावणाच्या आईवडील म्हणायला लागले, श्रावणा, आता आलास का दादा? फार त्रास देतोय आम्ही तुला. अरे पण तहानच लागली होती, पाण्या वाचून जमतच नव्हतं म्हणून तुला पाणी आणण्याकरता पाठवलं, माफ कर. आता याच्या पुढे आम्ही तुला असं लांब पाठवणार नाही. श्रावणा, अरे तू बोलत का नाहीस? का बोलत नाहीस आमच्याशी? श्रावणा, जोपर्यंत तू आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत तुझ्या झाडीतलं पाणी आम्ही पिणार नाही. श्रावण नव्हताच तर बोलेल कसा? शेवटी नाईलाज झाला. दशरथ राजा बोलायला लागले, मला माफ करा, मी तुमचा बाळ श्रावण नाहीये.
तुमच्या बाळाचा श्रावणाचा माझ्या हातून प्राणांत झाला, मला माफ करा, पण तुमच्या बाळाची इच्छा होती या झारीतलं पाणी तुम्ही प्यावं, तुमच्या बाळाची शेवटची इच्छा तुम्ही पूर्ण करा. मूर्खा, नालायका दशरथा, अरे आमच्याच पुत्राला मारतो आणि आम्हालाच पाणी पाजतो. एक गोष्ट लक्षात घे, आम्ही तर आता पुत्रवियोगाने मरणार आहोत, पण एक गोष्ट तूही लक्षात घे, आम्हासी दिले पुत्र दुःख, तूही पावसी पुत्र शोक. ज्याप्रमाणे आम्ही आता बिना पुत्राचं मरत आहोत, तुला 4 पुत्र असतील, 4 पुत्र दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. हे जीवनामध्ये केलेलं कर्म आहे. म्हणून रामायण आपल्याला शिकवते, चांगलं कर्म करा, चांगलं कर्म करा, चांगलं कर्म करून मग देवाची भक्ती करा. देवाची भक्ती केल्यानंतर तुम्ही मागण्याचे अधिकारी आहात. मग तुम्ही मागू शकता देवाकडे. तुकोबरायांना एका साधकाने प्रश्न केला, तुकोबराय, कधीतरी तुम्हाला मागण्याची इच्छा निर्माण होत असेल ना हो, कधीतरी तुमच्या जीवनामध्ये काहीतरी मागावं तुम्हाला असं वाटत असेल ना हो, मग ज्या वेळेला तुम्हाला मागण्याची इच्छा निर्माण होते त्यावेळेला तुम्ही कोणाला मागता? तुकोबराय म्हणतात, हे बघ, तसं तर आम्ही कोणाकडे मागणीच करत नाही, पण आता तू फारच जास्त आग्रह करतोय म्हणून तुला सांगतो अभंगाच्या पहिल्या चरणात, मागणे ते मागो देवा, मागणे ते मागो देवा, मागणे मागो देवा, मागणे मागो देवा, मागणे ते मागो देवा, मागणे ते मागो देवा, मागणे मागो देवा, मागणे मागो देवा. करू भक्ती जाती सेवा, करू भक्ती जाती सेवा, काया गुणे तया पासी, काया गुणे तया पासी. करू भक्ती जाती सेवा, करू भक्ती जाती सेवा, काया गुणे तया पासी, काया गुणे तया या सर्व महाराज मंडळी करता एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. मी नेहमी सांगतो, किसी के देखने में जादू होती है तो किसी के चलने में जादू होती है, किसी के हाथ में जादू होती है तो किसी के आवाज में जादू होती है, जादू हर आदमी में होती है, बस दिखाई देनी चाहिए. इथल्या सगळ्या गोष्टी बोलतात. इथला टाळ बोलतो, इथला मृदंग बोलतो, इथला विणा बोलतो, इथली हार्मोनियम बोलते, इथं बसलेली माणसं सुद्धा आतल्यात बोलतात. तुम्हाला काय वाटतं, यांनी म्हटलं नाही का, हे सुद्धा पाठीमागे म्हणतच होते, मागणे ते मागू देवा, हे सुद्धा पाठीमागे म्हणतच होते. महिला मंडळी तुम्ही गप्प आहेत बऱ्याच वेळापासून, तुमच्यामध्ये एवढी मोठी ताकद, तुम्ही गप्प राहून कसं चालायचं? किती ताकद आहे यांच्यामध्ये सांगू का? परवा एक मावशी अशी सोफ्यावर बसलेले, तिचे पतिदेव आतमध्ये बसलेले. संस्कृती पहा कशी होती. 200 वर्षापूर्वी नवरा जर घराच्या बाहेर निघाला तो बायको म्हणायची, स्वामी कुठं चालला? 150 वर्षापूर्वी नवरा जर घराच्या बाहेर निघाला तो बायको म्हणायची, नाथ कुठं चालला? 100 वर्षापूर्वी जर नवरा घराच्या बाहेर निघाला तो बायको म्हणायची, मालक कुठं चालला? 50 वर्षापूर्वी जर नवरा घराच्या बाहेर निघाला तो बायको म्हणायची, अहो अहोस ना, अहो कुठं चाललात? आणि आता जर नवरा घराच्या बाहेर निघाला तर बायको काय म्हणते, विकी भैया, मला अनुभव नाही म्हणून विचारतोय हो, की सांगू आमच्याकडलं कुणी झाला बस खाली. ते मावशी अशी सोप्यावर बसलेली, तिचे पतिदेव अशी आतमध्ये बसलेले. मावशीने काय केलं, फक्त असा हात पुढे केला,
असा हात पुढे केला आणि फक्त असं केलं. हे समजते ना तुम्हाला? हे काय न समजायला कीर्तन आहे, हे तर कोणालाही समजते. मावशीनं असा हात पुढे केला आणि फक्त असं केलं. नवरा झटकन उठला आणि पटकन बायकोच्या जवळ आला. काय म्हणतेस? काहीच नाही म्हणे, फक्त या बोटात किती ताकद आहे ते चेक करत होती. मग तुमच्या बोटात जर एवढी ताकद आहे तर तुमच्या आवाजात किती ताकद असेल पाहता. यांना म्हणता की नाही, म्हणता येतं की नाही? मी पुढे म्हणतो, तुम्ही त्याच्या पुढचं म्हणा. म्हणता ना? मी पुढे म्हणतो, तुम्ही त्याच्या पुढचं म्हणा. म्हणता का? हो नाही काही तर म्हणा मावशा. हो हो म्हटल्या त्या. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, वा रे वा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, असोनी संसारी जीवे वेगू करी. वा रे वा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. झाल्यान त्या महाराज उद्या त्यांचं कीर्तन ठेवा, मी गायन करायला मागे उभा राहतो. विढल विढल मागणे ते मागू देवा, करू भक्ती त्याची सेवा. तुकाराम महाराज म्हणतात तशी तर आम्हाला मागायची गरजच पडत नाही, पण समजा जर गरज पडली तर आम्ही देवाकडे मागतो. तुकोबाराय म्हणतात आम्ही इतरांच्या पुढे हात पसरत नाही. हात पसरी जिने दिग्ग त्याचे, आम्ही कोणापुढे मागत नाही. तसं तर महाराज माणसाने मागणीच करू नये. एक अयोध्येकडले बिंदूजी महाराज म्हणून संत होऊन गेले, त्यांचे तो शब्द फार गोड आहे. ते म्हणतात, देवा मी तुझी भक्ती करतो, पण साधा पामर जीव असल्यामुळे कधीतरी मागण्याची इच्छा निर्माण होईल आणि मी तुझ्याकडे मागणी करेल. पण देवा जरी मी तुझ्याकडे काही मागणी केली तरी सुद्धा माझी मागणी तू पूर्ण करू नकोस. किती गोड शब्द आहेत पहा. कि मैं अगर मांगू तुझे, कि मैं अगर मांगू तुझे, पर तुम न देना कुछ मुझे, वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं. देवा अरे मी साधा एक पामर एक तुझा भक्त आहे, परंतु विषय असल्यामुळे अंतःकरणामध्ये वासना असल्यामुळे कधीतरी मला मागण्याची इच्छा निर्माण होईल रे देवा, आणि मी तुझ्याकडे मागणी करेल तरी सुद्धा माझी मागणी तू पूर्ण करू नकोस. किती गोड शब्द आहेत. तसेच एक रहीमदासजी म्हणून संत होऊन गेले. त्यांच्याकडे कोणीही आलं काहीही मागितलं तरी त्याला ते दान करायचे, पण दान करत असताना मात्र मान खाली घालायचे. एकदा एक साधक त्यांच्याकडे आला. त्या साधकाने प्रश्न विचारला. म्हटले, रहीमदासजी किती मोठं दान करताय तुम्ही, किती दानशूर व्यक्ती आहात तुम्ही. कोणीही आलं काहीही मागितलं तरी त्याला दान करता, पण दान करत असताना मात्र मान का बरं खाली घालता हो? रहीमदासजीने जे उत्तर दिलं ते फार गोड आहे. रहीमदासजी म्हणतात, देनहार कोई और है, भेजत है दिन रे, लोग भरम हम पर करे, या ते नीचे नहीं. अरे तो देणारा परमात्मा कोणी वेगळाच आहे. तो रोज मला देण्याकरता पाठवतो, रोज मला देण्याकरता पाठवतो, आणि तेच दान मी लोकांना करतो. या गोष्टी लोकांना असं वाटतं की मी त्यांना दान करतो, या गोष्टीची लाज मला वाटते, म्हणून शर्मेनं माझी मान खाली झुकते. काय शब्द आहेत महाराज. विढाल एकदा रामायणातला प्रसंग आहे. रामप्रभू वनवासामध्ये गेले, सीतेचं हरण झालं, राम रावणाचं युद्ध झालं, आणि युद्ध करून ज्या वेळेला रामप्रभू विजय मिळून आल्यानंतर ज्या वेळेला अयोध्येमध्ये आले, सर्वांना विचारतायत, मागा तुम्हाला काय मागायचंय, मी देतोय, देण्याकरता समर्थ आहे. प्रत्येकाला जो जे जे मागेल ते ते दान करताय. बजरंगबलीची वेळ आली, रामप्रभू पुढे निघून गेले. सीतामय्यांनी पाहिलं, अरे सर्वांना माझ्या रामप्रभूंनी काही ना काहीतरी दिलं, माझ्या बजरंगाला काही दिलं नाही, माझ्या हनुमंताला काही दिलं नाही. प्रभू का हो सर्वांना काहीतरी दिलं, माझ्या बजरंगाला काही दिलं नाही. सीते अगं मला माहित आहे त्याला काय पाहिजे ते. आपण काय देण्याच्या योग्यतेचेच नाही आहोत. त्याला जे पाहिजे त्याला ते मिळालंय, त्याला काही नको, त्याला फक्त राम पाहिजे, रामाचं भजन पाहिजे, त्याला ते मिळालंय, त्याला दुसरं काही नको. सीतामय्या म्हटली, हे ते काही सांगू नका मला, मी माझ्या बजरंगाला जे वाटेल ते दिल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून नवरत्नाचा हार घेऊन सीतामय्या बजरंगजीच्या जवळ गेली आणि बजरंगजींना दान केला. आता हनुमानजींनी तो हार घेतला. ते मणी पाहिलेत. ते एवढे मौल्यवान मणी होते की एका एका मण्याचं मोल पृथ्वी एवढं होतं. इतके मौल्यवान मणी. आता बजरंगबलीने ती माळ घेतली. तो एक मणी दगडावर ठेवायचा, वरून एक दगड घ्यायचा, तो मणी फोडून पाहायचा. एक मणी फोडला, 2 मणी फोडले, 3 मणी फोडले, 7, 8, 10 मणी फोडले. सीतामय्याचं लक्ष बजरंगबलींकडे गेलं. हनुमंता, शेवटी माकडाचा माकडच राहिला का तू? का रे, एवढी मौल्यवान माळ मी तुला दिली, पृथ्वीचं मोल एका एका मण्याचं आहे लेका, आणि ते तू फोडत आहेस. शेवटी माकडाचा माकडच राहिला का? काय पाहतोय त्या मण्यामध्ये? कशा करता फोडतोय ते मणी? मैया, अगं मैया, मी पाहत होतो याच्यामध्ये माझा राम आहे का? क्योंकि जो राम का नहीं वो हमारे कुछ काम का नहीं. मैया, या एका एका मण्यामध्ये मी माझा राम शोधत होतो. बजरंगा, अरे काय राम शोधतो लेका त्या मण्यामध्ये? तुझ्यामध्ये तरी राम आहे का? त्यावेळेला बजरंगजी म्हणतात, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. छाती फाडून दाखवली बजरंगबलींनी. सीता मैया, लक्ष्मणजी, रामप्रभू साक्षात बजरंगबली समोर बसलेले आहे. ते दर्शन करून दिलं. मैया, रामाशिवाय मला काहीच नको. मुझको धरती ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले ऐसे आनंद को पीने में, सुख मिले ऐसे आनंद को पीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. एक तर देवाकडे काही मागूच नाही. मागायचं असेल तर हे मागावं. भगवान से कुछ मागो ही मत. अगर भगवान से मांगना है तो भगवान से भगवान को मागो. विठ्ठल. हे झालं भक्ताचं मागणं. आता एक तुम्हाला देवाचं मागणं सांगतो. ऐका, देवाचं मागणं सांगतो. प्रभू रामचंद्रजींचा जन्म झाला. हळूहळू प्रभू रामचंद्रजी मोठे होत आहेत. ऐका, रामायणामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांवरती सर्वात जास्त प्रेम करणारं जे पात्र आहे ना, त्या पात्राचं नाव मी तुम्हाला सांगतोय. ऐका, भगवान रामप्रभूंवर सर्वात जास्त प्रेम करणारं पात्र, त्या पात्राचं नाव जर काय असेल तर त्या पात्राचं नाव आहे कैकेयी माता. ऐका, साधू संत तर तिला साध्वी कैकेयी म्हणतात. सर्वात जास्त प्रेम जर प्रभू रामचंद्रावर कोण करत असेल तर ती आहे कैकेयी माता. अरे एवढं प्रेम करायची कैकेयी माता. ऐका, रामप्रभू कौसल्या मातेचे पुत्र होते, पण रामप्रभू कौसल्या मातेच्या कक्षामध्ये कधी झोपले नाही. रामप्रभू लहानपणापासून कैकेयी मातेच्या कक्षामध्ये झोपायचे. कोण बंद करावं? एक दिवसाचा प्रसंग आहे. कौसल्या माता विनंती करते कैकेयीला, कैकेयी, अगं राम माझा मुलगा असून सुद्धा दररोज तुझ्याजवळ झोपतो. छोटेसे रामप्रभू, माझी अशी इच्छा आहे की माझ्या रामाला एक दिवस तरी का होईना माझ्याजवळ झोपू दे. म्हणून रामप्रभूला कौसल्या माता, रात्रीची वेळ आहे, रामप्रभूला घेऊन आपल्या कक्षामध्ये आली. छोटेसे रामप्रभू आहेत. कौसल्या माता रामप्रभूंना झोपवण्याचा प्रयत्न करते. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, रामप्रभूंना झोप येत नाहीये.
1 वाजला 2 वाजले रामप्रभू झोपत नाहीये. कौसल्या माता म्हणते रामा राघव ए राघव का झोपत नाहीयेस बाळा. मैया खरं सांगू मला माझ्या कैकेयी मैयाशिवाय झोप येत नाही मैया. रात्रीची 2 वाजताची वेळ होती. रात्रीच्या 2 वाजता कौसल्या मातेने कैकेयी मातेच्या कक्षामध्ये रामाला आणून दिलं आणि 5 मिनिटात रामप्रभूला झोप लागली. इतकं प्रेम करत होती कैकेयी मैया. ऐका रामप्रभू 10-12 वर्षाचे असतील. 10-12 वर्षाचे रामप्रभू होते. एक दिवसाचा प्रसंग आहे. ऐका शांत राहा म्हणा त्यांना. 10-12 वर्षाचे रामप्रभू असतील. एक दिवसाचा प्रसंग आहे. कैकेयी माता स्वतःच्या हाताने रामप्रभूला भरवत होती. रामप्रभूंना सर्वात जास्त काय आवडत असेल तर त्या पदार्थाचं नाव आहे दही आणि भात. दही भात रामप्रभूंना अत्यंत प्रिय होता. एक दिवसाचा प्रसंग आहे. रामप्रभूंना कैकेयी माता आपल्या हाताने दही आणि भात आपल्या हाताने भरवत आहेत. एक घास रामप्रभूंनी खाल्ला, दुसरा घास खाल्ला, तिसरा घास कैकेयी माता खाऊ घालणार. तेवढ्यात कैकेयी मातेचा हात रामप्रभूंनी धरला आणि मैयाला म्हटले मैया किती प्रेम करतेस ग माझ्यावरती. रामा काही संशय आहे का तुला. अरे मी तुझ्यावरती इतकं प्रेम करते की तुझ्या इतकं प्रेम मी कोणावरच करत नाही. दशरथ माझा सख्खा मुलगा आहे तरी सुद्धा ज्या वेळेला मामाच्या घरी जाण्याचं काम पडलं ना त्या वेळेला कैकेयी मैयानी आपला जो सख्खा पुत्र आहे भरत त्याला मामाच्या घरी जाऊ दिलं. पण रामप्रभूला कधी मामाच्या घरी जाऊ दिलं नाही. का. कारण माझ्या रामाशिवाय मी 1 सेकंद सुद्धा जगू शकत नाही. 1 सेकंद सुद्धा माझा राम मला दृष्टीआड झालेला चालणार नाही. इतकं प्रेम करते रे रामा. काय पाहिजे तुला माग ना दादा. मैया मला एक मागायचंय ग तुला. पण मैया जे मी तुला मागणार आहे ते मला देशील. रामा काही संशय आहे का रे तुला. माझ्यावरती विश्वास नाही का तुला. मैया मला तुझ्यावरती विश्वास आहे. पण एक मला वचन दे की मी जे मागेल ते मला देशील. रामा तू मागितलं ते दिल्याशिवाय राहणार नाही. माग तुला काय मागायचंय ते. मैया अगं विचार तर खरं मला काय पाहिजे ते. किती भोळी आहेस ग मैया तू. कैकेयी मैया अगं मला काय पाहिजे ते विचार तर खरं. अगोदर विचार काय पाहिजे नंतर मला होकार दे. रामा तू जर प्रसन्न राहत असशील तर माझे प्राण जरी तू मागितले ना तुला दिल्याशिवाय राहणार नाही. मैया मी जे तुला मागणं मागतोय ना मैया ते मागणं जर तू मला दिलं तर हा जो संसार आहे ना मैया या संसारामध्ये आपल्या मुलीचं नाव कोणी कैकेयी ठेवणार नाही मैया. रामा एवढीच गोष्ट. संसारामध्ये कुणी आपल्या मुलीचं नाव कैकेयी नाही ठेवलं तरी चालेल पण माझा राम प्रसन्न राहावा. माग तुला काय मागायचंय ते. मैया अगोदर विचार तर खरं मला काय पाहिजे ते. मैया जर मी मागितलेलं मागणं तू मला दिलं ना तर या संसारामध्ये तुझी अपकीर्ती होईल. कुणीच तुला चांगलं म्हणणार नाही ग मैया. माझ्यावरती इतकं प्रेम करते तरी सुद्धा तुझ्यावरती डाग लागल्याशिवाय राहणार नाही. रामा जर तू खुश राहत असशील तू प्रसन्न राहत असशील तर तो डाग सुद्धा मला मान्य आहे. मैया जर मला माझं मागणं तू दिलंस ना तर कदाचित तुला वैधव्य सुद्धा प्राप्त होऊ शकतो. आता याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठल्या स्त्रीच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. क्षणभर कैकेयी मैया विचार करते आणि रामप्रभूंना म्हणते रामा कदाचित मला हे सुद्धा मान्य आहे माझी अपकीर्ती झाली तरी चालेल. संसारामध्ये कोणी आपल्या मुलीचं नाव कैकेयी नाही ठेवलं तरी चालेल. कदाचित मला वैधव्य प्राप्त झालं तरी सुद्धा चालेल पण माझा राम जर प्रसन्न राहत असेल तर मी त्याला ते मागणं दिल्याशिवाय राहणार नाही. मैया किती बुढी आहेस ग मैया. किती माझ्यावरती प्रेम करतेस. तुला वैधव्य येईल हे माहीत असून सुद्धा मला द्यायला तयार आहेस. रामा माग तुला काय मागायचंय ते. मैया माझ्या डोक्यावरती हात ठेवून वचन दे. डोक्यावरती हात ठेवला कैकेयी मातेने वचन दिलं. रामा तू मागशील ते दिल्याशिवाय राहणार नाही. माग तुला काय मागायचंय ते. रामप्रभूंनी सांगितलं मैया दशरथजींचे पिताश्रींचे तुझ्याकडे 2 वर बाकी आहेत. ते वर तुला मागायचे आहेत. पहिला वर रामाला वनवास आणि दुसरा वर भरताला राजगादी. दोन्हीही वर तुला मागायचे आहेत. रामप्रभू सुद्धा हात जोडून कैकेयीकडे मागणी करतात आणि ती रामप्रभूंची मागणी कैकेयी माता पूर्ण करते. स्वतःवरती डाग लावून घेते. पुन्हा करता रामप्रभूंकरता. भक्त त्यालाच म्हणतात
स्वतःच्या जीवनामध्ये डाग लागला तरी चालेल, पण माझ्या देवाची मागणी पूर्ण करतो त्याला भक्त म्हणतात. अशी मागणी त्याला म्हणतात मागणी. मागणे ते मागू देवा, करू भक्ती त्याची सेवा. तुकोबाराय म्हणतात आम्हाला मागण्याची गरज पडली जीवनामध्ये तर आम्ही देवाकडे मागू, करू भक्ती त्याची सेवा. आम्ही त्याची भक्ती करू, आम्ही त्याची सेवा करू. प्रेमयुक्त अंतःकरणाने त्याची भक्ती करू, प्रेमयुक्त अंतःकरणाने त्याची सेवा करू. प्रेमयुक्त अंतःकरणाने सेवा का बरं करू? कारण भक्तीमध्ये जर प्रेमाचा ओलावा नसेल तर भक्तीपासून परमात्म्याची प्राप्ती तुम्हाला कधीच होणार नाही. म्हणून एकनाथ महाराज सुद्धा मागणी करतात की भक्ती प्रेमाशिवाय कोणत्याच प्रकारचं ज्ञान नको. एकनाथ महाराज मागणी करतात प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य दया माझी. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. जर तुमच्या भक्तीमध्ये प्रेमाचा ओलावा नसेल तर तुमच्या भक्तीपासून तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती कधीच होणार नाही. म्हणून भक्तीमध्ये प्रेमाचा ओलावा असणं अत्यंत महत्वाचं आहे. गोपाळांच्या शिव्या खाण्याकरता सुद्धा भगवान परमात्मा तयार होते. त्याचं एकमेव कारण आहे की भगवान परमात्म्याच्या विषयी गोपाळांच्या अंतःकरणामध्ये असणारं प्रेम. मला सांगा शबरी कोण होती? शबरी बिल्लणी होती, भक्त होती. बरं ती कोणती पेस्ट वापरत होती? कोलगेट वापरत होती की पतंजली वापरत होती? पण तरी सुद्धा माझ्या रामप्रभूंनी तिच्या हातची उष्टीपोरं खाल्ली की नाही? का? कारण तिच्या जीवनामध्ये असणारं भगवान परमात्म्याविषयीचं प्रेम. म्हणून भक्ती करत असताना त्या भक्तीमध्ये प्रेमाचा ओलावा आहे की नाही हे तपासून पहा. हजारो वर्ष ती शबरी वनामध्ये तपश्चर्या करत होती. मैत्रेय मुनींनी सांगितलं होतं एक दिवस रामप्रभू तुला भेटायला येतील, एक दिवस रामप्रभू तुला भेटायला येतील. म्हणून शबरीनी दररोज वनामध्ये जायचं, बोर गोळा करून आणायची. एक बोर आपल्या तोंडामध्ये घ्यायचं, गोड असलं तर एका पात्रामध्ये टाकायचं. रामप्रभू करता दररोज बोर आणायची आणि अंतःकरणामध्ये दररोज विचार करायची. काय? मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. बोला बोला, थांबा थांबा, सगळ्यांनी पाठीमागे म्हणा. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे.
आवाज येत नाही. मेरी झोपडी के बाग असं नाही म्हणायचं, चांगलं कळत आवाजात. हो राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. पाठीमागे पाठीमागे. हो मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे. पाठीमागचा आवाज येत नाहीये. राम ओ राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. टाळी टाळी दीप एक सारखी टाळी. एक 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 एक. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. ओ दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे जन्म के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे. मेरे जन्म के पाप सारे मिट जाएंगे राम आएंगे. शबरीची उष्टी बोले माझ्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी असणारं प्रेम. म्हणून भक्तीमध्ये जर प्रेमाचा ओलावा नसेल तर त्या भक्तीपासून तुम्हाला त्या भक्तीपासून तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती कधीच होणार नाही. प्रेम कशाला म्हणतात? व्हॉट इज लव्ह? जगातलं सर्वात जास्त खोटं बोललं जाणारं वाक्य मी तुम्हाला सांगतो. जगामध्ये सर्वात जास्त खोटं बोललं जाणारं वाक्य काय असेल तर त्या वाक्याचं नाव आहे आय लव्ह यू. हे जगामध्ये सर्वात जास्त खोटं बोललं जाणारं वाक्य कुणी कुणाला म्हणतं. आजकालच्या पोरापुरींना प्रेमच समजलं नाही महाराज. आजकालच्या पोरापुरींचं प्रेम एवढंच, अगर तुम हमको लगन करने को नहीं मानेंगे तो हम इरी में जीव देंगे. उसने एक बार देखा हम एतबार कर बैठे. उसने एक बार देखा हम एतबार कर बैठे. वो एक दिन नहीं आए हम रविवार समझ बैठे. झूठा प्रेम होता है साहब. संसार से प्रेम की अपेक्षा रखोगे तो संसार आपकी प्रेम की अपेक्षा कभी पूरी नहीं करेगा. प्रेम किया था राधा ने और मीरा ने. क्या था मेरे श्याम के प्रति उनका भाव? 2 मिनिटात सांगतो टाळीचा प्रतिसाद द्या. मेरी लगी श्याम संग प्रीत दुनिया क्या जाने. मेरी लगी श्याम की प्रीत दुनिया क्या जाने. ओ क्या जाने कोई क्या जाने. क्या जाने कोई क्या जाने. क्या जाने कोई क्या जाने. कोई क्या जाने कोई क्या जाने. मुझे मिल गया मन का भी दुनिया क्या जाने. मुझे मिल गया दिल का प्रीत दुनिया क्या जाने. मुझे मिल गया दिल का प्रीत दुनिया क्या जाने. एक सारखी गाडी एक ऐका. 5 वर्षाची राजस्थानातली मुलगी आहे मीरा, तिचं नाव आहे. आईसोबत लग्नामध्ये जाते. लग्नामध्ये गेलेली मीरा नवरदेवाकडे पाहते आणि नवरदेवाकडे पाहिल्यानंतर आईला विचारते, माँ वो कोण है माँ. मीरा वो दूल्हा है बेटा. मीरा का तो नवरदेव आहे. नवरदेव झाल्यानंतर नवरीकडे पाहते. मीरा विचारते आईला, माँ वो कोण है माँ. मीरा अगं ती नवरी आहे. मीरा वो दुल्हन है बेटा. वो दूल्हा है वो दुल्हन है माँ. वो दूल्हा है वो दुल्हन है. उस दुल्हन का वो दूल्हा है तो मेरा दूल्हा कहाँ है माँ. मेरा दूल्हा भी तो कहीं ना कहीं होना चाहिए ना माँ. कहाँ है मेरा दूल्हा. कुठे माझा नवरदेव. ऐका 5 वर्षाची छोटीशी मुलगी आहे मीरा. त्या मीरेला आई छोटीशी कन्हैयाची मूर्ती देते
अखंड आयुष्यभर मीरा त्या मूर्तीची पती समजून सेवा करते आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करून घेते. याला म्हणतात प्रेम. सावल की सावली सुरतिया, ओ मन में बस गई मोहनी मूर्तिया, क्या जाने ओ मन में बस गई मोहनी मूर्तिया, प्रेम में हो गई प्रेम बावरिया, कैसी पागल प्रीत दुनिया क्या जाने, कैसी पागल भी दुनिया क्या जाने, कैसी पागल भी दुनिया क्या जाने. आजकालच्या पोरांना प्रेम समजलं नाही महाराज. संसारामध्ये प्रेम नाहीच. संसार दुःखानं भरलेला आहे आणि दुःखाने भरलेल्या संसारामध्ये प्रेम कसं काय असेल. इथं बसलेल्या प्रत्येकाला विचारलं संसार सुखी आहे की दुःखी आहे, प्रत्येकाचं उत्तर काय असेल. दुःख बांधवळी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. संसार दुःखानं भरलेला आहे, अकाट्य सिद्धांत आहे. आणि तरुण मंडळी तुम्हाला सांगतो, संसार कुठपर्यंत सुखाचा वाटतो, जोपर्यंत लग्न होत नाही. एकदा का लग्न झालं आणि ती 20 नखी त्याच्या एकदा जीवनात आली, असंच काहीतरी म्हणतात ना. एकदा का ती लग्न झालं, नवरी त्याच्या जीवनामध्ये आली, किती नवरी त्या नवरदेवाला विचारते, सांगा राया. नवीन नवीन लग्न झालेलं असतं, मग ती नवरी त्या नवरदेवाला विचारते की सांगा ना मी कशी दिसते. आता नवीन नवीन लग्न झालेलं असतं, 4 दिन की चांदनी. तो म्हणतो तू ना चंद्रमुखी, चांद जैसा मुखडा है तेरा, चंदन सा बहार, चंद्राच्या तोंडासारखी दिसते म्हणते. पुन्हा 5-6 महिन्यानंतर नवरी नवरदेवाला विचारते, आता सांगा ना मी कशी दिसते. मग 5-6 महिन्यानंतर जरा चिडचिड करायला लागते ना विकी, जरा रागराग करायला लागते. मग तो म्हणतो तू ना सूर्यमुखी, सूर्याच्या तोंडासारखी दिसते म्हणे. पुन्हा 1 वर्षानंतर बायको नवरदेवाला विचारते की आता सांगा ना मी कशी दिसते. मग तो म्हणतो तू ना ज्वालामुखी रे बाप्पा. झुटा प्रेम होता ऐसा. संसार दुःखानं भरलेला आहे, अकाट्य सिद्धांत आहे. म्हणून भगवान परमात्म्याची जर तुम्ही प्रेमयुक्त अंतःकरणाने भक्ती केली तर भगवान परमात्म्याची प्राप्ती तुमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय. करू भक्ती त्याची सेवा, आम्ही त्याची भक्ती करू, आम्ही त्याची सेवा करू. का हो तुकोबर आहे, त्याच परमात्म्याची भक्ती करणार, त्याच परमात्म्याची सेवा करणार, काय आहे असं त्या परमात्म्याकडे, त्याचं उत्तर देत आहे जगद्गुरु. काय होणे तया पावसी, 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 काय होणे तया पावसी. ओ काय होणे तया पावसी, काय होणे तया पावसी, काय होणे तया पावसी. रिद्धि सिद्धि जाता रासे
कल्पना करा, दोन माणसं रस्त्यानं चालले, समोरून एक बाई येत होती. बरं, ती बाई लंगडत होती. बाई लंगडत होती. हे दोघं जण इकडून चालले. त्यातला एक म्हणते, मला असं वाटतं गड्या लचकेला या बाईचा पाय. लचकेल समजते ना तुम्हाला? आमच्या विदर्भातल्या भाषेत लचकेल समजते का? हा, मुरगळलेला आहे गड्या या बाईचा पाय. अंदाज आहे बरं. हा, रिकाम्या चर्चा लोकांना फार आवडतात. इकडे कधी कथा सुरू असलं, कीर्तन सुरू असली तर कीर्तनात नाही बसतील, मंडपाच्या बाहेर बसून गप्पा मारतील. का रे गड्या, समुद्राला आग लागली तर मासोया कुठे जातील रे? तुमच्या काय भावबंद आहेत का ते? आपल्याला काय करायचंय? तसे रिकामे दोघं जण चालले चर्चा करत. ती बाई समोरून येत होती. त्यातला एक म्हणते, मला असं वाटते गड्या मुरगळलेला आहे त्या बाईचा पाय. अंदाज आहे बरं. हा, थोडेसे पुढे गेले. त्यातला दुसरा म्हणते, नाही रे, काटा मोडलेला आहे त्या बाईच्या पायात. अंदाजच आहे अजूनही. एकदम बाईच्या जवळ गेले आणि विचारला बाईला, बाई तुम्ही लंगडता का? तुमच्या पायाला काय झालं? बाई म्हणे, काहीच नाही, फक्त चप्पलचा अंगठा तुटलेला आहे. अंदाज आहे. तो कधी खरा ठरत नाही. तसं इकडे चालत नाही. अगदी तंतोतंत प्रमाण, तंतोतंत चाल, अगदी वारकरी पद्धतीने सुंदर अशी चाल त्यांनी लावली. काय उणे तयापाशी रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी. त्या प्रभू रामचंद्राकडे, त्या प्रभूकडे काही कमी नाहीये. त्याच्या रिद्धी सिद्धी दासी आहे. अरे रिद्धी सिद्धी काय घेऊन बसले? लक्ष्मी ऐसी जयाची दासी. त्या परमात्म्याकडे काही कमी नाहीये. म्हणून आम्ही त्या परमात्म्याची भक्ती करू, त्या परमात्म्याची सेवा करू. कशी भक्ती करू, कशी सेवा करू, त्याचं उत्तर देतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. काया वाचा मन करू देवा हे अर्पण. आम्ही त्या परमात्म्याची कायाने सेवा करू, वाचेने सेवा करू, मनाने सेवा करू. कायाने सेवा करू म्हणजे अखंड त्या परमात्म्याची वारी आम्ही करू. मनाने सेवा करू म्हणजे अखंड त्या परमात्म्याचं चिंतन आम्ही करू. वाचेने सेवा करू म्हणजे अखंड नामस्मरण त्या परमात्म्याचं करू. तुका म्हणे विश्वंभर ज्याच्याने हे चराचर. कोणाकडे मागणार? त्याचा नामोल्लेख करतायत. तुका म्हणे विश्वंभर त्याच्याने हे, ज्याच्याने हे चराचर. ज्या प्रभू परमात्म्यामुळे संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे, चराचर संपूर्ण ज्या प्रभू रामचंद्रामुळे आहे, त्या परमात्म्याकडे आम्ही मागू, त्याच परमात्म्याची आम्ही भक्ती करू, त्याच परमात्म्याची आम्ही सेवा करू. अगदी धावत्या वेळामध्ये अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. आता फक्त बस 2 मिनिटं सर्वांनी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे टाळी वाजवून भजन करायचंय. सगळ्यांनी हात वर करा. सगळ्यांनी. जोपर्यंत सगळे हात वर होत नाही तोपर्यंत मी सुरू करत नाही. बनाया है मंदिर कसम तुम्हारी राम प्राणों से प्यारा है. अवधपुरी का नाम बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, बनाया है मंदिर. ताड़ी ताड़ी. बनाया है मंदिर. सपना ये पूरा करके रहेंगे हमने मन में ठाना. हर हद को हम पार करेंगे देखेगा ये जमाना. देखेगा ये जमाना, देखेगा ये जमाना. ओ हम राम के दीवाने आए जलवा दिखाने होंगे नहीं यारा. बनाया है मंदिर, बनाया है मंदिर. ओ तुम्हारी राम बनाया है ताड़ी ताड़ी ताड़ी. मंदिर. बनाया है मंदिर. ओ हर घर में अब एक ही नाम जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा जय जय श्री राम. जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरा भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. जय श्री राम, जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. ताड़ी ताड़ी. हम हिंदू है बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर. हम हिंदू है बब्बर वीर बच्चा. ओ कर देंगे हम सबको ढेर, सबको ढेर, सबको ढेर. हम सबको ढेर
सबको ढेर सबको ढेर। अरे हर घर में अब एक ही नाम जय श्री राम। हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा भारत का बच्चा बच्चा, जय श्री राम। मेरे भारत का बच्चा बच्चा ढोपार कुमाई, ढोपार कुमाई, ढोपार कुमाई, ढोपार कुमाई, ढोपार कुमाई, ढोपार कुमाई, ढोपार कुमार 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 ढोपार कुमाई, ढोपार ढोपार कुमार कुमाई, ढोपार कुमार ढोपार कुमाई, ढोपार ढोपार कुमार कुमाई, ढोपार कुमाई, ढोपार कुमाई। बस झालं आपलं कीर्तन. करू का बंद? करू. ऐका, तरुणांची इच्छा आहे की तरुणांच्या विषयी काहीतरी बोलावं. तरुणांना सांगतो, रामनवमीच्या या पावन पर्वावरती, या पवित्र पर्वावरती एक आपण शपथ घ्यायची आहे की आजपासून मी दारू आणि गांजा या व्यसनाकडे परावृत्त होणार नाही. दारू आणि गांजा या व्यसनाला मी सोडण्याशिवाय राहणार नाही. दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू आणि गांजा या व्यसनापासून दूर राहा तरुणांनो. दारू तर पिऊच नका आणि गांजा तर तुम्हाला प्यावाच लागणार आहे भाऊ. कारण हजारो पोरांच्या पाठीमागे फक्त 800 मुली महाराष्ट्रात आहेत. किती किती 800. त्यांनी एक दोन तरुणांनी 2-3 तरुणांनी तरी माळा टाकण्याचा प्रयत्न करा. 2-3 जणांनी जरी माळा घातल्या तरी कीर्तनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, 1000 पोरांच्या पाठीमागे किती मुली आहेत महाराष्ट्रात? 800. 200 पोरांना काय करायचंय? पाठीमागचे गांजाच फुकायचा आहे भाऊ. फक्त गांजा फुकायचा असेल तर एक मंत्र म्हणावा लागतो, तो माझ्याकडून शिकून घ्या. गुड़गुड़ गुड़गुड़ चिरम करे चित्राई खोपरवाली माय तूने दुनिया दिखाई, बम बोले दे चांदी सोने के गोले, शिवशंकर कैलाश का राजा, चिलिम बरा आहे ताजा, तू दम लगाने आजा. ओम नमः शिवाय. फार कठीण आहे. पण पोराचं जाऊ द्या, पोरीच्या आईला एवढा भाव आहे महाराष्ट्रात. पोरीचं जाऊ द्या, पोरीच्या बापाचं जाऊ द्या, पोरीच्या आईला एवढा भाव आहे. विणेकरी बुवा, कांद्याला एवढा भाव नाही. फार बिकट परिस्थिती आहे. म्हणून आता जर निर्व्यसनी राहिले तर बरं आहे तुमचं, नाही तर काही खरं नाही. ऐका, माझ्या महाराष्ट्रातला 75% समाज जर कशापायी बर्बाद झाला असेल तर तो फक्त एका दारूच्या व्यसनापायी. म्हणून संसार उद्ध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू. दारू आणि गांजा या व्यसनापासून दूर राहा. आमच्याकडले वियोगी महाराज म्हणून नावाचे एक संत होऊन गेले. त्याने एका बेवड्याला पाहिलं. सूटबूट कोटामध्ये होता, परंतु दारू पिऊन नालीमध्ये लोळत होता. वियोगी महाराजांनी त्याला पाहिलं आणि त्या बेवड्याला आवाज दिला, हो ए थांब जरा दारूवाल्या बोल गड्या रे, थांब जरा दारूवाल्या बोल गड्या रे, हिला सोड गड्या रे, हिला सोड गड्या रे, हिला सोड गड्या रे, दारू सोड गड्या रे. थांब जरा रे, दारू बडा बोल जरा, थांब गड्या रे, हिला सोड गड्या रे, हिला सोड गड्या रे, हिला सोड गड्या रे, हिला सोड गड्या रे. ते वियोगी महाराष्ट्र दारुड्याला उपदेश करतात, अरे महाराष्ट्रासारख्या पवित्र राज्यामध्ये तुझा जन्म झाला आणि तू दारू पितो, तुझा धिक्कार आहे. मला सांगा, दारू संपली की दारू पिणारे संपले? बोला. बेवडे संपले की कॅना संपल्या? बोला. कॅनाच्या कॅना संपवल्या बेवड्यांनी, पण बेवडे नाही संपले. कॅना नाही संपल्या, बेवडे संपले.
शास्त्र असं म्हणतं भोगा न भुक्ता वयमेव भुक्ता तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. तृष्णा ही कधीच म्हातारी होत नाही, म्हातारा होतो मी. म्हणून दारू पिणारे संपले, दारू कधीच संपत नाही. ते वियोगी महाराज म्हणतात, देवाने तुला जन्म या भारती दिला, भारती दिला. देवाने तुला जन्म दिला, बालकी तुला, बालकी तुला. हे हिंदभूच्या राजचा तू सोड रे हिला, सोड रे हिला. हे हिंद राजाची छोड रे हिला, हिला छोड रे हिला. कशी नाही जनाची मनाची लाज तुला रे, हिला सोड गड्या रे, दारू सोड गड्या रे, दारू सोड गड्या रे, दारू सोड गड्या रे. दारू सोड गड्या रे, दारू सोड गड्या रे, दारू सोड गड्या रे, दारू सोड गड्या रे. ते वियोगी महाराज म्हणतात, भारतासारख्या पवित्र देशामध्ये जर तुझा जन्म झाला असेल आणि तुझं दारू पित असेल तर तुझ्या जीवनाचा धिक्कार आहे. म्हणून दारू पिऊ नका. पण दारुड्याच्या नादी लागणं चालत नाही. एकदा एक कीर्तन झालं, कीर्तन झाल्यावर एक बेवडा मायाकडे आला आणि कीर्तन झाल्यावर त्यानं माझा असा पाय चाटला. काय केलं? पाय चाटला. मी म्हटलं, का रे हे काय केलं तू? तो म्हणे, तुम्ही दारू पित नाही. म्हटलं, धोत्रावाला आहे ना, दारू प्यायचा काही संबंध नाही, पण तुमच्या पायाला लावलीत म्हणे. ज्याला समजलं त्याला मी धन्यवाद देतो, ज्याला नाही समजलं त्याने आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी कवरेज क्षेत्र के बाहर है. कीर्तन संपता येईल त्यांना 1-2 काळ्या रेंजचे. ऐका, एकदा असंच एक बेवडा माझ्याकडे आला कीर्तन झाल्यावर. म्हणे, बोल महाराज, इस दुनिया में कौन सबसे बड़ा. जवळच मंदिर होतं. म्हटलं, मंदिर बडा. म्हणे, मंदिर बडा तो धरती पे क्यों खड़ा. म्हटलं, धरती बड़ी. म्हणे, धरती बड़ी तो शेषनाग पे क्यों खड़ी. म्हटलं, शेषनाग बड़ा. म्हणे, शेषनाग बड़ा तो महादेव के गले में क्यों पड़ा. म्हटलं, महादेव बड़ा. म्हणे, महादेव बड़ा तो कैलाश पर्वत पे क्यों खड़ा. म्हटलं, पर्वत बड़ा. म्हणे, पर्वत बड़ा तो हनुमान की उंगली में क्यों पड़ा. म्हटलं, हनुमान बड़ा. म्हणे, हनुमान बड़ा तो राम जी के आगे क्यों दौड़ा. म्हटलं, रामजी बडे. म्हणे, रामजी बडे तो रावण के पीछे क्यों दौड़े. मी त्याला हात जोडले. म्हटलं, आजपासून तू मा गुरु आणि मी तुझ्या चेला. तू सांग. म्हटलं, कोण बळा. बोले कि इस दुनिया में राम बड़ा ना हनुमान बड़ा ना महादेव बड़ा. बोले कि इस दुनिया में वो सबसे बड़ा जो पूरी बोतल पी के अपने पैरों पे खड़ा. ते वियोगी महाराज म्हणतात, नको पिऊ दारू. कशी नाही जनाची मनाची हो, कशी नाही जनाची मनाची लाज तुला रे, हिला सोड गड्या रे, सोड गड्या रे. ऐका, दररोज कीर्तन चालू आहेत, दररोज कीर्तन चालू आहेत. 8 दिवसाआधी दिवसा कथा, रात्री कीर्तन, दररोज कीर्तन चालू आहेत. आवाज माझा सुद्धा पूर्णपणे बसलेला आहे. एवढा आवाज बसलेला असून सुद्धा, एवढं सांगत असून सुद्धा जर तुम्ही हे नसाल ऐकत तर हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. टाळी 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 टाळी. नानकर सरांनी सांगितलेलं आहे, महाराष्ट्रभर गाजत असलेला पिंगळा म्हणा. आता माझा आवाज पूर्णपणे बसलेला आहे तरी सुद्धा मी म्हणण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यांनी टाळीचा प्रतिसाद द्या. टाळी. सरद शेवटी बा काळ बांधून देईल, सरद शेवटी बा बांधून गेली सरद शेवटी बा, काळ बांधून देईल सरद शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, काय बाजाईल. बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी रे, पिंगळा महाद्वारी. बोल बोल तो देख पिंगळा महाद्वारी. पिंगळा 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 महाद्वारी. बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा गे बाई, पिंगळा गे बाई, पिंगळा
गे पिंगा गे बाई पिंगा गे पिंगा गे बाई पिंगा गे पिंगा गे बाई पिंगा पिंगा गे बाई पिंगा गे पिंगा गे बाई पिंगा अवगा 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 धांगड धिंगा गे 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 वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हे करोनी उचित करोनी उचित प्रेम गाली उदयात दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास पिंगळा माघारी बोल बोली तो देखा पिंगळा माघारी बोल पिंगळा देखा पिंगळा महाद्वारे बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारे जरी नाही काल तरी दुसरा येईल सरते शेवटी बा काळ बांधून जर मी सांगून जर नसाल ऐकत तर एक दिवस तो येईल कोण नाही त्या यमासी करुणा तो यमराज येईल आणि धक्के मारून तुम्हाला घराच्या बाहेर काढेल आणि तुम्हाला वर घेऊन घासत घासत वर नेल्याशिवाय राहणार नाही म्हणून दारू आणि गांजा या व्यसनापासून दूर रहा दो लोगों को कभी सोने मत देना यारो एक संत को और दूसरा सैनिक को क्योंकि संत जब सोते हैं तब भ्रष्टाचारी जगते हैं और सैनिक जब सोते हैं तब आतंकी जगते हैं न संत को सोने देना न सैनिक को सोने देना ऐका तीन माणसं तीन गोष्टीत परेशान आहेत नेते परेशान आहेत खुर्चीत शेतकरी परेशान आहेत मिरचीत आणि पोरं परेशान आहेत अर्चित भाई ऐका नका लागू त्या अर्चीच्या नादी अरे तुम्ही तिला पिक्चर मध्ये पाहिलंय मी तिला प्रत्यक्षात पाहिलंय तिच्या गावाकडे बरीचशी कीर्तन असतात माझी ऐका रोडवर गतिरोधक आहे तेवढे तर मुरूम आहे तिच्या चेहऱ्यावर काय लागले त्या अर्चीच्या नादी तुमचा बाप ओरिजिनल सैराट आहे दिवसभर काबाळ कष्ट करतो तुमच्याकरता राब राब राबतो ना त्याचा ओरिजिनल आदर्श घ्या तो तुमच्याकरता आदर्श आहे म्हणून तरुणांना माझं सांगणं असेल क्यों मरते हो सनम के लिए क्यों मरते हो सनम के लिए दुपट्टा न देगी दफनाने के लिए क्यों मरते हो सनम के लिए दुपट्टा न देगी दफनाने के लिए अरे मरना है मिटना है तो मरो इस वतन के लिए तिरंगा मिलेगा कफन के लिए तिरंगा मिलेगा मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी मेरे वतन के लोगों जरा याद करो कुर्बानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी दिवाळी भाऊबीजेला आपण घरामध्ये पुरणाची पोळी खातो ना दिवाळी भाऊबीजेला आपण घरामध्ये पुरणाची पोळी खातो त्यावेळेला माझा सीमेवरचा जवान छातीवरती बंदुकीची गोळी खात असतो ही गोष्ट कायम लक्षात ठेवा म्हणून माझं सांगणं असेल 26 जानेवारी आली 15 ऑगस्ट आली की नानकर सर या पोरांना फार ऊत येतो आणि हे स्टेटस लावतात कोणतं स्टेटस लावतात अय गुजरने वाली हवा जरा या गाण्याचं स्टेटस लावतात पण ते कट करून लावतात
कुठपर्यंत लावतात? मेरे गाव में है जो वो गली जहां रहती है मेरी वारे वा दिलरुबा हाय दिलरुबा. पोरांनो, स्टेटस लावायचंय ना तुम्हाला, हे स्टेटस लावा. कुठं वाजतंय? तिकडे वाटते. स्टेटस लावायचं आहे तुम्हाला 26 जानेवारी 15 ऑगस्टला. हे स्टेटस लावा. फक्त स्टेटस लावायचं असेल तर प्रशांत महाराजची आठवण येऊ द्या 26 जानेवारी 15 ऑगस्टला. याच गाण्याचं स्टेटस लावायचं, याच गाण्याचं स्टेटस लावा. पण कुठून कुठपर्यंत लावा ते तुम्हाला सांगतो. ऐका ऐका. ऐ गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, तुम मेरे गाँव जा मेरे दोस्तों, मेरे दोस्ती का सलाम दे. ऐ गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, तुम मेरे गाँव जा मेरे दोस्तों, मेरे दोस्ती का सलाम दे. इथून पुढचं फार महत्वाचं आहे बरं का. ऐका तरुणांनो. वाह थोडी रह घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ के पैरों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे. हो हो से आते हैं हमें तड़पाते हैं, जो चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब आओ, लिखो कब आओ कि तुम बिन ये घर सुना सुना है. लोगों को कभी सोने मत देना यारो, एक संत को और दूसरा सैनिक को. आणखी छत्रपती शिवरायांचे या महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार आहेत. छत्रपती शिवरायांचे किती उपकार आहेत. अफजल खान नावाचं महाराक्षस एवढं मोठं संकट महाराष्ट्रावरती चालून आलं. छत्रपतींनी काय केलं. प्रतापगडच्या पायथ्याची खान प्रतापगडच्या पायथ्याची खान आला चालून नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या घरामध्ये अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीला आला. रस्त्यामध्ये येत असताना मंदिरांना उद्ध्वस्त करत आला. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि खानाची भेट प्रतापगडच्या पायथ्याला ठरली. छत्रपतींनी सुंदरसा शामियाना त्याच्या भेटी करता उभारला. भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामियानाला, आणि त्या शामियानामध्ये खान दौलत डुलत त्या शामियानामध्ये खान दौलत डुलत आला. छत्रपतीची शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट ठरली. जवळ आले
आलिंगन येण्याकरता छत्रपतींनी 2 हात समोर केले. अफजल खानांनी सुद्धा 2 हात समोर केले, आलिंगन दिलं. पण खानाने दगा केला महाराज. कट्याने तबार हा केला, खानाने दगा केला महाराज. कट्यारीचा वार केला. छत्रपतींनी चिलखदंगामध्ये घातलं होतं म्हणून छत्रपती बचावले. छत्रपतींनी आपली वाघनखं काढली, आपला बिछवा काढला, खानाच्या पोटात घातला. पण भोकड सोलावा तसा अफजल खान सोडला. आणि त्या ठिकाणच्या मावळ्यांनी त्या ठिकाणी जय जयकार केला. छत्रपती शिवाजी महाराज की. इकडे पाकिस्तानही बसलंय का पाठीमागे? मला वाटतं अफगाणिस्तानही बसलंय. कसा कडक जय जयकार होऊ देता आता. छत्रपती शिवाजी महाराज की. तरी पाठीमागचा आवाज येत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज की. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना रक्त सळसळलं पाहिजे. ज्याचं रक्त सळसळत नाही समजून जा, हा हिंदूची औलादच नाही. या महाराष्ट्रात राहायचं असेल, या देशात राहायचं असेल, या भारत देशामध्ये राहायचं असेल तर भारत माता की जय म्हटलंच पाहिजे. या भारतात राहायचं असेल तर भारत माता की जय म्हटलंच पाहिजे. आणि या महाराष्ट्रात राहायचं असेल तर छत्रपतींचा उदो उदो हा केलाच पाहिजे. छत्रपतींचा उदो उदो हा केलाच पाहिजे. ऐका, छत्रपती नसते तर काय झालं असतं? काय झालं असतं छत्रपती नसते तर? नसते झाले चाललं असतं नाही का? हा, सखाराम, तुकाराम, माधव, मधुसूदन असे सुंदर सुंदर आपले नाव आहेत. पण छत्रपती नसते तर आपले हे नाव नसते. मी आहे प्रशांत महाराज, मी असतो जब्बार भाई, हे आमचे नानकर सर, हे असते गफ्फार भाई, हे आमचे संदीप दादा, संदीप महाराज ना. हे कोण असते? सय्यद खान. अरे काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी, एक शिवाजी नहीं होते तो हम सबकी सुन्नत होती थी. ऐका, तसं तर माझा वेळ संपलाय कायद्याने, पण जाता जाता तुम्हाला एक शेवटचं वाक्य सांगून जातो. आता पहिल्यांदाच मला वाटतं नानकर सरांमुळे तुमच्या भागामध्ये येण्याचा योग आहे. तसं तर आमचं गाव फार लांब आहे, तो विदर्भामध्ये शेगावच्या पुढे. पण तरी सुद्धा नानकर सरांच्या आग्रहामुळे तुमच्या दर्शनाचा सुयोग आहे. आणि त्यांनी सांगितलं भरपूर तरुण मंडळी आहे आणि तरुण आपल्या आवडीचा विषय आहे. समोर जर तरुण बसलेले असतं तर कीर्तन करायला सुद्धा उत्साह येतो. आता माझा आवाज बसलेला आहे तरी सुद्धा समोर पाहून मला असं वाटतं आणखी बोलावं. म्हणून शेवटचं वाक्य तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी सेवा थांबवतो. वाईटाच्या संगतीने राहाल तर माती व्हाल. तरुणांनो ऐका, वाईटाच्या संगतीने राहाल तर माती व्हाल आणि शिव छत्रपतींच्या विचाराने जोडून जगाल तर छत्रपती व्हाल. छत्रपती व्हाल, छत्रपती व्हाल. आज चांगली टाळी वाजवली, तुम्ही प्रतिसाद दिला म्हणून आणखी एक वाक्य सांगतो ऐका. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला. अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला आणि शिव छत्रपतींच्या विचाराशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. बोल म्हण एकदा, म्हण. अरे म्हण म्हण, पेटला पेटला, म्हण म्हण. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. झालेली सेवा परमपूज्य प्रातस्मरणीय ब्रह्मलीन भक्ते बाबांच्या चरणी, आईसाहेब मुक्ताईच्या चरणी समर्पित करतो. गवळण म्हणायचे आग्रह आहे. बरं बरं, कोणाची इच्छा आहे? तरुणांची इच्छा आहे गवळण म्हणायची. बरं बरं, मग आता वेळ तर संपलाय आपला कायद्याने, पुढे एक्स्ट्रा चार्ज सुरू होईल. ऐका ऐका, सगळे उभे राहा, उभे राहा सगळे. गोल रिंगण करायचं आणि सगळ्यांनी पावली खेळायची. गोल रिंगण करा, गोल रिंगण. आणि ज्यांनी गवळण सांगायची सांगितली त्यांनी नंतर बक्षीस द्यायचंय बरं का. सगळ्यांनी गोल रिंगण करा. नंदाचा कारटा लय बाई चोरटा,
नंदाचा कारटा रे बाई चोरटा ज्याने गोड बोलून काटा काढिला ज्याने गोड बोलून काटा काढिला नंदाचा कारडा लय बाई चोरडा नंदाचा कारडा लय बाई चोरडा बोल याने गोल याने काटा काढिला याने गोल काटा काढिला घागर घेऊन पाणी अशी जाता आड रस्त्यावरी बाई काना उभा होता घागर घेऊन पाणी अशी जाता आडवाची होतो यारच जा नंदाचा कारटा लय बाई चोरटा नंदाचा कारटा लय बाई चोरटा याने गोड याने गोड बोलून काटा काढिला गोड बोलून काटा काढिला गोड बोलून काटा काढिला याने गोड बोलून काटा काढिला बोल रिंगण करा गोल रिंगण शाबाश क्या बात है जय हो हरी बोल वारे वा तरुण याला म्हणतात तरुण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात हा आनंदोत्सव पुन्हा तुम्हाला आता गेला एका वर्षावर सर्वांनी पावली खेळायचे गोड दही दूध घेऊन मथुरेसी जाता येतानी जाता आमाडविता दही दूध घेऊन मथुरेसी जाता येतानी जाता आमाडविता कारटा लय लय बाई चोरडा नंदाचा कारडा लय बाई चोरडा याने गोड बोलून काटा काढिला गोड बोलून काटा काढिला याने गोड बोलून काटा काढिला बारीक वारे वा हरी बोल वा मृदंगाचार्य एका जनार्दनी कवळण राधा कृष्ण सख्याची जडली रे बाधा एका जनार्दनी कवळण राधा कृष्ण सख्याची जडली रे बाधा कारटा लय बाई चोरडा नंदाचा कारटा लय बाई चोरडा याने गोड बोलून काटा काढिला 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 सियावर रामचंद्र भगवान की ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय हरी आपोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे कराचा महापराध महाराज तुम्ही हा नाही विचारिला अधिकार म्या हा फुला कराचा महापराध महाराज तुम्ही तुका म्हण ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा कराचा महापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान